नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये संशयित आरोपी शुभम खैरनारचा ताबा सीबीआयकडे. शुभमनं पेपर फुटी प्रकरणी मध्यस्थीची भूमिका बजावल्याचा संशय तपासाला आले. नीट पेपर फुटी प्रकरणाची पाळंमुळं पुण्यापर्यंत. पुण्यातून एक जण ताब्यात. सूत्रांची माहिती. चौकशी दरम्यान आरोपी शुभम खैरनारकडून पुण्याचा उल्लेख. विमान वापरासाठी मंत्र्यांना आता परवानगी बंधनकारक. मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतर मंत्र्यांना विमान उपलब्ध होणार. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे निर्देश. ठाण्यात जितेंद्र आव्हाड आणि पुण्यात वसंत मोरेंचं घोड्यावरून बसून आंदोलन. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर घोड्यावर बसून निदर्शनं. फडणवीसांनीही बैलगाडीनं प्रवास करावा, आव्हाडांचा टोला. चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल. संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन उत्तर देण्याची मागणी. तर मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत, नवनाथ बन यांची टीका. पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर राजकीय कलगीतुरा. मोदींचे नियम त्यांचे मंत्री पाळणार का? उधळपट्टीनंतर काटकसर करायला सांगतायत विरोधकांची टीका. तर बचत करायला सांगितल्यास चूक काय? मोदींनी महात्मा गांधींप्रमाणे स्वदेशीचा नारा दिलाय. सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण. पंतप्रधान मोदींच्या आव्हानाचा मध्य प्रदेशातील भाजप नेत्याला विसर. सौभाग्य सिंह ठाकूरांच्या रॅलीत रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताफा. काँग्रेसकडून व्हिडिओ ट्विट करत टीका. पंतप्रधानांच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण. पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी. परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. शरद पवारांची पोस्ट. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल तटकरेंचं नाव वगळलं. सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक लवकरच दुरुस्त करणार, सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण. आसाममध्ये सुनेत्रा पवारांच्या आसन व्यवस्थेवरून रोहित पवार आक्रमक. शपथविधीवेळी सुनेत्रा पवारांना उड्डाण मंत्र्यांच्या शेजारी बसवण्याचा उद्दामपणा जाणीवपूर्वक केला का? रोहित पवारांचा सवाल. विकास लवांडेंवर डांबर टाकायला हवं होतं असं लोक म्हणताय. संग्राम भंडारेची TV9 मराठीला प्रतिक्रिया. दरम्यान फरार संग्राम भंडारे माध्यमांसाठी रिचेबल, मात्र पोलिसांना का सापडेनात असा सवाल उपस्थित. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीला न्यायालयाचा दणका. अमेडियाला 22 कोटी 46 लाख रुपयांचा भूर्दंड. अर्जासाठी 2 महिन्यांची मुदत. महसूल मंत्र्यांनी निर्णय न दिल्यास मुद्रांक शुल्क भरावं लागणार. बंगालमध्ये सीएम शुभेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येचा तपास सीबीआयकडे. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या तपासासाठी 7 सदस्यीय एसआयटीची स्थापना. डी कंपनीचा हस्तक. आसिफ दाडीच्या मुलावर गोळीबार. डॉकयार्ड रोड परिसरात गोळीबाराची घटना. समीर शेखवर जेजे रुग्णालयात उपचार. पोलिसांकडून फरार हल्लेखोरांचा शोध सुरू. विरारमध्ये खदान माफियाकडून मंडलाधिकारी प्रभाकर पाटलांवर प्राणघातक हल्ला. घटनेत प्रभाकर पाटलांसोबतच्या एका इसमाची हत्या. मृत आत्माराम पाटीलांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी विरार पोलीस ठाण्यात ठिय्या. सांगलीत वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. 10 जण जखमी. मोठेवाडीत मरुगूबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमात दुर्घटना. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भाविकांनी आसरा घेतला.